विधानसभा निवडणुकीआधी शेतकऱ्यांना झिरो बिल आलं होतं। निवडणुकीनंतर झिरो बिलाऐवजी शेतकऱ्यांच्या हातात थकीत वीज बिलाचा आकडा आलेला आहे। लाखो रुपये थकीत बिल अचानक आल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात शेतकऱ्यांचं वीज बिल घेऊनच हा मुद्दा मांडला। झिरो बिल हे फक्त निवडणुकीच्या पुरतच होतं का, असा सवालही ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी विचारलाय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आहेत। तुम्ही काल बिल दाखवले, झिरो बिल जे आधी विधानसभा निवडणुकीच्या आधी आले होते आणि त्यानंतर आता आवाढव्य असे बिल येत आहेत। लाखोची थकबाकी समोर येते शेतकऱ्यांना। तुम्ही म्हणताय की शेतकऱ्यांची फसवणूक आहे। 100% शेतकऱ्यांना या महायुती सरकारनं फसवलेलं आहे। निवडणूक काळात मतं मिळवण्यासाठी म्हणून खोटी आश्वासनं दिली, खोटी बिलं वाटली। हे मी काल विधानसभेतही दाखवलं, आजही आपल्यासमोर आहे। या शेतकऱ्यांना पंतप्रधान असतील, त्यावेळेसचे मुख्यमंत्री असतील, हे निवडणुकीच्या आधीचं बिल, यात 0 रुपये। हा शेतकरी बघा, यात पंतप्रधान, त्यावेळेसचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यावेळेसचे ऊर्जामंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री यांचे फोटो। आणि त्या शेतकऱ्यांना आता बघतोय आपण 8 फेब्रुवारीला बिल दिलं, म्हणजे आत्ताच आलेलं डिसेंबरचं बिल 8 फेब्रुवारी 1,12,000चं बिल। तोच शेतकरी आहे, तोच ग्राहक क्रमांक आहे। तुम्ही दोन्ही तपासू शकता। 1,12,000 हे त्याचं थकीत बिल। हां, मग हे तुम्ही म्हणजे एखादा शेतकरी कुठलाही लगेच विश्वास ठेवतो। तुम्ही विधानसभेत घोषणा केली, त्यांना घरोघरी जाऊन बिलं वाटली तुमच्या कर्मचाऱ्यामार्फत निवडणुकीच्या आधी, आणि नंतर जर त्यांना आता थकबाकीची बिलं येत असतील तर त्यांची भावना काय? किती असे उदाहरणं समोर येतात? प्रत्येक शेतकऱ्याच्या बाबतीत हेच आहे। हे मी उदाहरण म्हणून आणलंय बिल। प्रत्येक शेतकऱ्याच्या बाबतीत हाच प्रश्न आहे आणि ह्याचं सरकारनं उत्तर मी काल राज्यपालाच्या अभिभाषणावर बोलताना बोललेलो आहे आणि मुख्यमंत्र्यांचं आज उत्तर आहे। त्यात मुख्यमंत्र्यांनी ह्यात स्पष्टता दिली पाहिजे आणि शेतकऱ्यांना तुम्ही मग चालू बिल फक्त माफ केलंय का थकबाकीसहित माफ केलंय, हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याआधी जेव्हा निर्णय घेण्यात आला होता मागच्या वर्षी, त्यांनी सांगितलं की मागची काही थकबाकी जी असेल ती पण माफ केली जाईल। मग तेच मला विचारायचं आहे, मग थकबाकी जर तुम्ही माफ केली असेल तर ही बिलं त्यांना कशी येत आहेत? बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आता भेटूया झिरो आवर मध्ये, सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।